कविता म्हणजे स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. सोप्या मराठीत बोलायचं म्हणजे भावनांचा उत्कट असा आविष्कार म्हणजे कविता. त्या कवितेचं शब्दांकन म्हणजे कविता. कविता स्फुरते, कविता होते, कविता मी केली असा वाप्रयोग कधी वापरायचा नसतो. आईला मूळ होतं हे जसं आपण म्हणतो तसा कवी म्हणतो मला कविता झाली. शिक्षकाला काव्य म्हणजे काय हे माहिती काय, काव्य म्हणजे काय हे माहिती असल्यानंतर काव्याचं प्रयोजन काय, उद्दिष्ट काय काव्याचं, आनंद देणं, निर्भय आनंद देणं. कवी म्हणजे कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, उपदेशक नाही, प्रचारक नाही, प्रसारक नाही. तेव्हा असं म्हणत नाही अरे भिकाऱ्याचे चित्र आहे कशाला लावतोस, नाही चित्र सुंदर आहे, घाणेरीचं फूल सुद्धा छान दिसतं, गाढवाचं पिल्लू सुद्धा किती गोंडच दिसतं, आपल्याला असं वाटतं जावं आणि त्याला गोजारा वजारा इथपर्यंत सध्या बोलतो. परंतु गाढव कसंही असेल आम्हाला माहित नाही, पण त्याच्यातलं जे बालपण आहे ना हे बालपण आकर्षक आहे. तुम्ही आम्ही आता मुलांना कविता शिकवणार म्हणजे काय करणार हो, कवितेमधली सुंदर सुंदर अशी स्थळं सांगणार. स्थळ याचा अर्थ चांगला घ्यायचा जनाने